मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण याबद्दलचा एकंदरीत जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर देखरेख ठेवून आहोत। जिथं जिथं ताबडतोब ज्या गोष्टीचे निर्णय घेण्याची गरज असेल तशा प्रकारचे निर्णय पण घेतोय। आता पुण्यामध्ये खडकवासल्याचं पाणी वरची सगळी धरणं सोडल्यामुळं पातळी वाढत चाललेली आहे, परंतु तिथं जिल्हाधिकारी, नंतर PMC कमिशनर आणि बाकीची जी यंत्रणा SDRF, NDRF या सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे। काही भागामध्ये पाणी जास्त झालेलं आहे, तिथल्या लोकांना स्थलांतर करायला सुरुवात केली। मोनोरेलच्या बद्दल अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर खरं त्याच्यात राजकारण न आणता पहिल्यांदा आपल्या नागरिकांना कसं मदत करता येईल। आता ती मोनोरेल हे बंद पडल्यानंतर कारण काय झालं ते पण त्याच्या टेक्निकल लोकांनी सांगितलं की त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा काही टन लोक जास्त बसलेली होती आणि त्याच्यातून तिथं आतमध्ये ते थोडेसे गुदमरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती। अर्थात त्याच्यातनं एक काच फोडल्यानंतर 3 ठिकाणी शिड्या लावण्यात आल्या आणि त्याच्यातून मग लोकांना बाहेर काढलं। थोडासा वेळ लागला, परंतु पहिल्यांदा जे अतिशय घाबरून गेलेले होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये देखील आम्ही सगळेजण लक्ष ठेवून होतो, यंत्रणा तिथं होती। आणि अशा वेळेस जे काही संकट आले हे मुद्दाम कुणी केले का? जास्त लोक बसल्यामुळे ते झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा पूर्ववत मोनोरेल सुरू पण करण्यात आली। नागरिकांना सातत्याने आव्हान गेले 2 दिवस पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या वेगवेगळ्या चॅनलला दाखवताय, रेड अलर्ट आहे। ज्या ज्या भागात रेड अलर्ट आहे त्यात पालघर असेल, रत्नागिरी, ठाणे, मुंबई उपनगर आणि तिथं काळजी घ्यावी। आणि मुंबईत तर आपण गेले 2 दिवस आवाहन करतोय। काल पण मुंबई महानगरपालिकेने सुट्टी दिलेली होती, शाळांना सुट्टी दिलेली आहे की बाबा ज्यांना खूपच गरज आहे, तातडी बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही, त्यांचं असं काहीतरी काम आहे, तेवढ्यांनीच बाहेर पडावं, बाकीच्यांनी घरात सुरक्षित राहावं, अशा प्रकारचं आव्हान हे सातत्याने आम्ही लोक करतोय आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे। अर्थात आम्ही आव्हान कशावरनं करतो? आम्ही वेदर रिपोर्ट घेतो। अशा नैसर्गिक संकटाच्या वेळेस माझं आव्हान आहे, हे राजकारण करण्याची वेळ नाही आहे आणि म्हणून प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे। त्याकरता जेवढं काही करता येणं शक्य आहे, कुणी घाबरून जाऊ नये, कुणालाही असुरक्षित वाटणार नाही ह्याबद्दलची काळजी महायुतीचं सरकार घेत आहे।